कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये मी उभा आहे आणि आज या छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन झालेलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी आता 71 कोटी रुपये खर्च करून हे छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या ठिकाणी हे भूमिपूजन कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या हस्ते झालेलं आहे. कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची अवस्था पाहता कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची पुनर्बांधणी व्हावी आणि ऊर्जा अवस्थेमध्ये स्टेडियम आमचं यावं ह्याच्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर आम्ही कराडच्या कृषी प्रदर्शनाच्या वेळेला मागणी केली. त्यावेळेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं शब्द आम्हाला दिला की अगदी शहरामध्ये असणारे जे स्टेडियम आहेत, जिथं IPLच्या मॅचेस होतात, जिथं भारताचे इतर राज्यांबरोबर किंवा देशांबरोबरचे सामने होतात, रणजीचे सामने असतील किंवा आंतरराष्ट्रीय वन डे टुर्नामेंट असेल, टेस्ट टुर्नामेंट असेल, त्या दर्जाचं स्टेडियम जसं मुंबईचं वानखेडे स्टेडियम आहे, चिन्नस्वामी स्टेडियम आहे, गुजरात राज्यामध्ये काही स्टेडियम तसे झालेले आहेत किंवा मोहालीचं स्टेडियम आहे, अशा धर्तीवरचं स्टेडियम आमच्या कराडमध्ये झालं पाहिजे अशी आम्ही मागणी केली. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या काळामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून ह्या कामाला मान्यता दिली. त्यावेळेला मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब होते, त्यांनी देखील याला मान्यता दिली. हाय पॉवर कमिटीचं रेकमेंडेशन जे होतं ते रेकमेंडेशन तालुक्याच्या पातळीवर किती पैसे द्यावे सरकारने याच्यासाठी एक त्यांनी आराखडा केला होता राज्याचा. त्या आराखड्याप्रमाणे इतके पैसे हे स्टेडियमला देता येत नाहीत अशा प्रकारच्या सूचना या हाय पॉवर कमिटीने खरं तर केल्या होत्या. हाय पॉवर कमिटीने केलेले रेकमेंडेशन बदलून कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला तब्बल 96 कोटी 50 लाख रुपयाचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला.